मुंबई उच्च न्यायालयानं मनोज जरांगे पाटील यांना खडसावलं. आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी नाकारली. खारघर इथे पर्यायी जागेबाबत सरकार निर्णय घेण्याची शक्यता. नियमाला धरून कायद्याच्या सगळ्या नियमात राहून आम्ही आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावरती करणार आहे. कोर्टाच्या मनाईनंतरही मनोज जरांगे मुंबईला येण्याबद्दल ठाम. सरकारनं आडमुठेपणा करू नये, जरांगेंचा इशारा. कायद्यापेक्षा जरंगा मोठा नाही. जरंग्याला आता आंदोलन तिथं करता येणार नाही. मनोज जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. जरांगेंना जनतेला वेठीला धरू देणार नाही. गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल. देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं 16% आरक्षण महाविकास आघाडीनं घालवलं. मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर विखे पाटलांची टीका. तर जरांगेंच्या मागण्यांवरती चर्चा झालेली असून सरकार सकारात्मक असल्याचीही माहिती. कॅबिनेटनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांची स्वतंत्र बैठक. माध्यमांसमोर वक्तव्य करण्यास सेनेच्या मंत्र्यांना शिंदेंनी मनाई केल्याची सूत्रांची माहिती. कळंब तालुक्यातील मोहा गावात गावकरी आणि पारधी समाजात वाद. दगडफेक आणि तुफान हाणामारीत 5 पोलीस कर्मचाऱ्यांसह 5 गावकरी गंभीर जखमी. राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम. दादरमध्ये भक्तांची खरेदीसाठी गर्दी, तर नागपुरातल्या बाजारपेठाही सजल्या. पुण्यामध्ये गणेशोत्सवाची लगबग. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं भव्य पद्मनाभ मंदिर साकारलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 29 आणि 30 ऑगस्टला मुंबई दौऱ्यावर. मुंबईतील लालबागचा राजा आणि इतर गणेशांचं घेणार दर्शन. आज सुरू झालेला आहे. एकीकडे मनोज जरांगेंचा वाद रंगलेला असताना तिकडे बीडच्या गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांचे समर्थक सोमवारी आपापसात भिडले. त्यानंतर या दोनही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरती शेलक्या शब्दात टीका केली आहे. दरम्यान गेवराईत झालेल्या राड्या प्रकरणी 14 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. हाके आणि पंडितांमधला वाद पेटला. हाके आणि पंडितांच्या समर्थकांमध्ये राडा. दोनही नेत्यांकडनं शेलक्या भाषेत टीका. बीडच्या गेवराईत झालेला हा राडा. आमदार विजयसिंह पंडित आणि ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांचे समर्थक आपापसात भिडले. यावेळी हाके समर्थकांनी जमावाच्या बाजूच्या दिशेनं चप्पल फेकली, तर पंडित समर्थकांनी हाकेंच्या गाडीवर दगडफेक केली. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला. पण पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ही परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप सुरू झाले. तुला दंडुक्याने मारू, एकेरी भाषेत बोलायचं. मला दंडुक्याने मारू म्हणजे आम्ही क्षत्रिय आहे. दंडुक्याने मारणार पैदा होणार आहे मला अजून. काय कारण? म्हणजे जरांगे पाटलाचे बॅनर लावले माझ्या समर्थकांनी, माझ्या सहकार्यांनी. माझ्या भागामध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या संदर्भात बॅनर लावलेले असतील. ते बॅनर पाहून याला का पोटसूळ उठायले? समोर न लढणारी अवलाद आहे. मगाशी बोलता बोलता हा काय म्हणतो आमदार की आम्ही क्षत्रिय आहोत. अरे क्षत्रिय असल्यानंतर तुम्हाला ओबीसी मधून कसं आरक्षण मिळेल राजा? विजय पंडित जरा नॉलेज वाढव. अरे विधानसभेमध्ये लायब्ररी आहे. पैशातनं सत्ता आणि सत्तेतनं पैसा. हजारो कोटीची माया तुम्ही गोळा करता. कुठून रे? तुमची अफीमची शेती आहे, गांजाची शेती आहे. विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाकेंनी एकमेकांवर शेलक्या भाषेत टीका केली आहे. गावामध्ये येऊन तुला घोडे लावी अशा पद्धतीची एकदम खालच्या पातळीवरची भाषा बोलतोय. आणि कुणाला धमक्या दाखवतो, कुणालाही बोलतो. अजितदादांच्या बाबतीत तू वक्तव्य करतो. ह्याची लायकी काय? ह्याची पात्रता काय? मी जर म्हणलो असतो, जर मी हे केलं असतं
तर त्याला त्या गेवराईच्या बीड जिल्ह्याच्या हद्दीत सुद्धा येता आलं नसतं. मला काल परवापासून लोक म्हणतात त्याला पापड्या म्हणतात. तो पापड्या आमदार तो कुठे गेलाय? मुंबईला गेलाय. तो पापड्या म्हणतोय की मी सहभागी होणार. दे ना आमदारकीचा राजीनामा, हो ना सहभागी. कारण आम्ही सुद्धा मतदान दिलंय. कारण तू महाराष्ट्राच्या विधिसभेमध्ये शपथ घेतलीस, त्या शपथेचा भंग केलायस तू. कायद्यानं तुझं निलंबन झालं पाहिजे. आणि तुला काय जरांगेची काय चाटायची ती चाट, पण पहिला आमदारकीचा राजीनामा दे. विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाकेंमधला हा वाद पेटला तो बीडच्या गेवराईत लावल्या गेलेल्या एका बॅनरवरनं. मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेवराईत बॅनर लावले गेले. यावरनं लक्ष्मण हाकेंनी आमदारांवरती टीकास्त्र डागलं. अरे भ्याड हल्ला काय करतो लपून छपून? काल माझा पुतळा जाळला याच्या कार्यकर्त्यांनी. याच्याकडे कार्यकर्ते नव्हते. माझ्या समाजातल्या 4 पोरांना हाताशी धरून माझा पुतळा जाळला. मला माझ्या समाजातल्या लोकांच्या मनातली दहशत कमी करण्यासाठी मी गेवराईच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आलो. तर या माणसांनी बिल्डिंग मधून टपऱ्या आडून, दुकानं आडून माझ्यावरती दगडफेक केली. जे काही प्रकार घडलेला आहे तो क्रियेला प्रतिक्रिया आहे. आणि एवढा उन्माद, एवढं बेतालपणे बेलगानपणे वागायचं आणि हे कोण खपून घेणार आहे? हा, कशामुळं आणि काय कारण? लक्ष्मण हाकेंच्या टीकेनंतर विजयसिंह पंडित यांचे समर्थक आक्रमक झाले. पंडित यांच्या समर्थकांनी हाकेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत हाकेंच्या पुतळ्याचं दहन केलं. तर दुसरीकडे हाके समर्थकांनी हाकेंच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घातला. मग दोनही बाजूंकडनं एकमेकांना आव्हान प्रति आव्हान दिलं गेलं. त्यानंतर गेवराई शहरात हाके आल्यावर दोनही बाजूचे समर्थक आपापसात या राड्या प्रकरणी लक्ष्मण हाकेंसह एकूण 14 जणांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. एकीकडे हा राडा झालेला असतानाच लक्ष्मण हाकेंनी बीडमधील आमदार आणि खासदार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला खासदार बजरंग सोनवणेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं. ते बजरंग सोनवणे नावाचा खासदार आहे. तिकडं ह्यांच्या पक्षाचा नेता नागपूरवरनं मंडल यात्रा काढतोय आणि तो काय म्हणतोय की ओबीसीचे हक्क अधिकार टिकले पाहिजे, तर आम्हाला कळवळ आहे, आम्ही लागू केलाय. आणि इकडे ह्यांचे आमदार काय म्हणतायत की जरांगे पाटलाची बेकायदा मागणी बरोबर आहे आणि आम्ही त्यांच्या बरोबर आहे. माझं महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला सांगणं आहे, बजरंग सोनवणे, प्रकाश सोळंकी आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी राजीनामा द्यायचा आणि जरांगेच्या आंदोलनामध्ये सामील व्हायला त्यांना आम्ही शुभेच्छा देतो. अहो मी त्याच्यावर उत्तर दिलं. तुम्हाला तसं राहून का वाटायलंय? मी काय म्हणलं की मला माझा राजीनामा मागायचा अधिकार माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे. ज्या की बीड जिल्ह्यातल्या जनतेनं मला निवडून दिलंय, ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांनी नाही दिलेत, अशा सुद्धा बीड जिल्ह्यातल्या जनतेला आहे. पण बीड जिल्ह्यातल्या बाहेरच्या लोकांनी माझा राजीनामा मागताना ते महान उंचीचे आहेत. त्यांनी एकदा कधीतरी कधी ग्रामपंचायतीची निवडणूक लढून सदस्य तरी झालं की त्याच्यानंतर खासदाराचा राजीनामा मागावा. एकीकडे मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचा एल्गार पुकारलाय, तर दुसरीकडे हाके विरुद्ध विजयसिंह पंडित असा सामना रंगल्याचं चित्र आहे. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबई हायकोर्टानं जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. जरांगेंना नवी मुंबईमधील खारघरमध्ये आंदोलन करण्याची मुभा द्यावी असं कोर्टानं म्हटलंय. मुंबई हायकोर्टानं परवानगी नाकारल्यानंतरही 29 तारखेला आझाद मैदानावर उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम आहेत. उद्या सकाळी आंतरबालीतून मुंबईसाठी निघणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सरकारचं षडयंत्र असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय. जरांगे कायद्यापेक्षा मोठे नसल्याचं वक्तव्य वकील सदावर्तेंनी केलंय. तर जनतेला वेठीस धरू देणार नाही असा इशाराही सदावर्तेंनी जरांगेंना दिला. सरकारकडून शिंदे समितीला 6 महिन्यांची मुदतवाढ दिल्याची माहिती राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली आहे. मराठा उपसमितीच्या बैठकीनंतर त्यांनी ही घोषणा केली. तर फडणवीसांनी 16% दिलेलं आरक्षण मवियानं घालवल्याचं सुद्धा ते म्हणाले. पावसाळ्याचा गणेशोत्सव असल्यानं जरांगेंनी आंदोलन स्थगित करण्याची विनंती विखे पाटलांनी केली. तर काही गोष्टी कायद्याच्या कचाट्यात अडकल्याचंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीसांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळे आणि जरांगेंमध्ये चर्चा झाली. गणपतीमुळे आंदोलन पुढे ढकलण्याची साबळेंनी जरांगेंना विनंती केली. आंदोलनाच्या माध्यमातून दंगल घडवणं हा जरांगेंचा उद्देश असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला. गेल्या 1.5 वर्षापासून त्यांनी हेच केलेलं आहे, तर त्या 28.5 किलोला उचला असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी जरांगेंवर हल्लाबोल केला. मी अपशब्द वापरले नाहीत, बोली भाषेमध्ये बोललो होतो. विनाकारण वाद पेटवला जात असल्याचं मनोज जरांगेंनी म्हटलंय. मात्र मी तो शब्दही मागे घेतला. मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींविरोधातील वक्तव्यावरून जरांगेंनी हे स्पष्टीकरण दिलंय. बीडमधील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आलेत. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण देण्याचं कबूल केलं, मात्र आरक्षण न देता त्यांची फसगत केल्याचा आरोप नाना पटोलेंनी फडणवीसांवर केलाय. बीडमध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचं काम लक्ष्मण हाके करतात आणि अजित पवार पालकमंत्री म्हणून बीड जिल्हा टार्गेटवर आहे असा आरोप करत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सतीश कुलाळ यांनी टीका केली आहे. बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण हाकेंनी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांच्याशी चर्चा केली. हाके आणि त्यांच्या समर्थकांवर काल गेवराईमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याबाबत त्यांनी चर्चा केली. भाजपमध्ये गेलेल्या संग्राम थोपटे यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. राजगड सहकारी साखर कारखान्याला खेळत्या भांडवलाच्या कर्जाची हमी सरकार देणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना नेते आणि तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. शिवाजी सावंत यांच्या निर्णयामुळे सोलापुरात पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेला मोठा धक्का मानला जातोय. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहे. संजय सावकारे यांना काढून पंकज भोयर यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे, तर सावकारेंची बुलढाण्याच्या सहपालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून कुठलीही नाराजी नाही असं स्पष्टीकरण सावकारेंनी दिलं. उलट भंडाऱ्याला जाणं येणं जमत नसल्यानं पालकमंत्रीपद नको म्हणून मीच मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याची माहिती त्यांनी दिली. शरद पवारांना सर्वांची नावं तोंडपाठ असल्याचं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. पण 107 हा आमदार निवडून देतो असं सांगणाऱ्या दोघांची नावं पवार विसरल्याचं म्हणत त्यांनी टीका केली. नांदेडच्या नायगावात वसंत चव्हाण यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यावेळी काँग्रेस नेत्यांसोबत अशोक चव्हाण यांनी स्टेज शेअर केला. यावेळी मंचावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार छत्रपती शाहू महाराज, माजी मंत्री अमित देशमुख आणि माजी मंत्री विश्वजित कदम उपस्थित होते. पक्षापलीकडेही संबंध असतात. माझ्या जुन्या सहकाऱ्यांनी आमंत्रण दिल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं. वसंत चव्हाण यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यामध्ये त्यांनी हजेरी लावली होती. यावरून हे स्पष्टीकरण दिलं. बारामतीमध्ये आज शरद पवारांनी विद्याप्रतिष्ठान संस्थेला भेट दिली. त्यावेळी त्यांनी संस्थेच्या कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड उपस्थित होते. मालेगावमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप आसिफ शेख यांनी केला. मतचोरीमुळेच MIM उमेदवार निवडून आल्याचा आरोपही त्यांनी केला. स्वतःच्या गावात नव्हे तर दुसऱ्या भागातून 40 ते 50 हजार मतांनी निवडून येतात हे शंकास्पद आहे असं म्हणत जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. राज्यात गोरक्षकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सुरू आहे असा आरोप आमदार इद्रिस नायकवाडी यांनी केलाय. महाराष्ट्राचा बिहार होतो की काय अशी परिस्थिती झाल्याचंही नायकवाडी यांनी म्हटलंय. अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं गणेश मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्यात. भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रसाद मिळण्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे. स्वच्छता आणि सुरक्षेबाबत जागृत राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्यात. हिंगोली जिल्ह्यातील बाजारपेठेमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांची आवक वाढलेली आहे. यंदा बाजारात झेंडूच्या फुलांना 7 रुपये प्रति किलो दर मिळतोय. यामुळे फूल उत्पादक शेतकऱ्यांनी फूल तोडणीला सुरुवात केली आहे.